ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया आदी उपस्थित होते। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात गुरुवारी 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारचे दाखले मिळणारे स्टॉल असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचे उद्घाटनही मंत्री बावन्नकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलदगतीने राबविण्यात आलेल्या निर्णयाचीही माहिती आमदार संजय केळकर यांनी विशद केली। यात महसूल विभागाने गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल 7/12 उतारा, अकृषक करमाफी, डीम कन्व्हेन्ससाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यात डीम कन्व्हेन्स पूर्ण करण्याची तयारी, स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरिता सवलती यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी नमूद केले। महसूल विभागाच्या अशा अनेक लोकाभिमुख निर्णयांमुळे नागरिकांचे कामकाज अधिक सुलभ झाले असून आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ झाला आहे। या कार्याची दखल घेत राज्यभरातील गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित राहणार आहेत। तरी या सत्कार सोहळ्याला गृहनिर्माण सोसायट्यांच्या सभासदांनी तसेच नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक सीताराम राणे यांनी यावेळी केले। गुरुवार 30 तारखेला गडकरी रंगायतन मध्ये दुपारी 12 वाजता भव्य सत्काराचं आयोजन हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय। आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून, मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले। मग एनी टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्स असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे, गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय। सर, अशा प्रकारे महसूल मंत्र्यांनी जे केलेले काम आहे त्यांच्यामुळे जो नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आता नागरिकांकडनं सत्कार होणं हे किती महत्वाचं आहे आणि कसा हे फार महत्वाचं आहे। बघा की एखादा मंत्री किंवा एखादा जो त्या ठिकाणी शासनकर्ता त्या खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये खूप जनोपयोगी, लोकोपयोगी असे जेव्हा निर्णय होतात आणि निर्णय घेण्याची भूमिका अनेकांची असते, पण ते ठासून घेतले जातात। ही जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे, या इच्छाशक्तीला दाद देण्याची संकल्पना आहे। त्याच्यामुळे लोकांना निश्चितपणे वाटतं की फार चांगले निर्णय जे आहेत ते त्यांच्याकरता घेतले आणि त्याच्यामुळे त्याला दाद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे, अभिनंदन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सत्काराचं आयोजन केलं। याच दिवशी त्याच्या आधी गडकरी रंगायतांच्या समोर जे हनुमान व्यायामशाळेचं मैदान आहे त्या ठिकाणी जवळजवळ 30 प्रकारच्या दाखल्यांचे काउंटर असतील आणि त्याच्यामध्ये निर्णय, योजना, दाखले याच्या संबंधी सगळी त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट सरकार आपल्या दारी अशा प्रकारचं महाराजस्व शिबिर ज्याला म्हणता येईल अशा शिबिर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्याचंही उद्घाटन माननीय बावनकुळे साहेब करणार आहेत आणि हजारो लोकांना दाखल्या संबंधीच्या ज्या अडचणी आहेत
किंवा दाखले घेण्यासाठी या शिबिराचा फार मोठा फायदा होणार. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करणाऱ्या तथा ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न असलेल्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युवा जलतरणपटूंनी स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. 26 किलोमीटर अंतराच्या वेटसूट सांघिक प्रकारात भारतीय संघाने प्रथमच रजत पदक पटकावत देशाचा गौरव केला. आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. या संघामध्ये कुमारी आयुषी कैलाश आखाडे वय 15 डीएव्ही पब्लिक स्कूल ठाणे, कुमारी समिप्ता गणेश वावळ वय 12 डीएव्ही पब्लिक स्कूल ठाणे आणि कुमार सुयश प्रियंका हिंदळेकर वय 14 श्रीरंग विद्यालय ठाणे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता. या जलतरणपटूंनी तब्बल 26 किलोमीटरचे अंतर 8 तास 7 मिनिटात पूर्ण केले. स्पर्धेदरम्यान प्रचंड पाऊस, थंड वारे आणि अत्यंत थंड पाण्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली. प्रतिकूल हवामानाचा सामना करीत भारतीय संघाने दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झाले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे शहरासह महाराष्ट्र आणि देशाच्या जलतरण क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून या युवा जलतरणपटूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वित्झर्लंडमध्ये झुरिकमध्ये झालेल्या चिन्मय स्विम मॅरेथॉन जी 26 किलोमीटरची आहे, त्या मॅरेथॉनमध्ये ठाण्याची आयुषी असेल, त्याचबरोबर ठाण्याची सुयश, आपलं ठाण्याचं सुयश आहे, त्याचबरोबर समिप्ता आहे. या तिघांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या तिकडे करून दाखवलेलं आहे. आपल्या भारताचं नाव मोठं करत असताना त्यांनी आपल्या राज्याचं, आपल्या शहराचंही नाव हे मोठं केलेलं आहे. या अगोदरही या तिघांनी अनेक अशी पदकं ही मिळवलेली आहेत. आपल्याला सगळ्यांना सांगायला खरं तर एका अर्थी आनंदही आहे की या 10-12 डिग्री सेल्सिअसच्या थंड पाण्यामध्ये ही अचिव्हमेंट त्यांनी करून दाखवले आणि 1989 मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा पहिल्यांदा त्या भारताने याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि हे यश या तिघांमुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच या तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना एक अभिमानही वाटतो. त्याचबरोबर आखाडे सर आणि त्यांच्या मिसेसही मनापासून कौतुक आहे, कारण त्या तिकडे एवढं थंड वातावरणात त्यांना ताप असतानाही त्यांनी सातत्याने या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी 8-8 तास त्या रेसच्या याच्यामध्ये सहभागी राहून, त्या मॅरेथॉन मध्ये सहभागी राहून या मुलांना प्रोत्साहन दिलं. या चिकाटीच्या माध्यमानेच खरं तर या मुलांना बळ भेटलं असं मला वाटतं आणि स्टारफिश ठाणे डिस्ट्रिक्ट एक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने या मुलांनी जो हा सहभाग घेतला त्याच्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा ठाण्याचा मान वाढला असा विश्वास मला. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा वया गटापेक्षा ती जास्ती होते, त्यांच्या वया गटाचं बरोबर होते, हे गोल्डन मेडल आणलं असतं. नाही, ओपन कॅटेगरी होती आणि ओपन कॅटेगरीमध्ये या मुलांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. खऱ्या अर्थाने आजच्या जनरेशन अल्फाच्या माध्यमाने जे आपल्याला एक यश या इकडे मिळालेलं आहे ते बघायला भेटत आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील फेरोडाय इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने अंजी रेड्डी यांनी प्रसारमाध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावत सडेतोड उत्तर दिले. संस्थेने भूखंड हस्तांतरण, आर्थिक व्यवहार, देखभाल निधी, अनधिकृत बांधकाम, न्यायालयीन प्रक्रिया आणि MIDC शुल्कासंदर्भातील कथित अनियमिततेबाबत रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करत गेल्या 2 दशकांपासून 22 लघु उद्योजक सभासदांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा केला. तसेच संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचे आवाहनही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. फेरोडी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार स्थापनेपासून आर्थिक व्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया, देखभाल निधी आणि MIDC हस्तांतरण शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सोसायटीच्या म्हणण्यानुसार फेरोडी प्रायव्हेट लिमिटेड, SS इंडस्ट्रीज आणि अंजी रेड्डी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार MIDC भूखंडावर औद्योगिक गाळे उभारून सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. कंपनीने हस्तांतरण शुल्क संस्था भरणार असल्याचा ठराव केला होता. मात्र सभासदांकडून हस्तांतरण शुल्कासाठी रक्कम घेतल्यानंतर ती नियमानुसार MIDCकडे जमा करण्यात आली नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले. श्रीनगर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाचा हवाला देत अपेक्षित रकमेपेक्षा अधिक वसुली झाल्याचा तसेच देखभाल निधीतील 31.83 लाख रुपयांचा हिशोब अद्याप न दिल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. 13 सभासदांकडून अतिरिक्त 58,18 लाख रुपये घेतल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी 2006 मध्ये MIDCने कारवाई केल्याचे तसेच वार्षिक सभा न घेतल्यामुळे उपनिबंधकांनी अंजी रेड्डी यांना मुख्य प्रवर्तक पदावरून हटवून नवी कार्यकारिणी नियुक्त केल्याचे स्पष्टीकरण संस्थेने दिले. वीज पुरवठ्यासाठी 22 सभासदांनी स्वतःच्या खर्चातून 22 लाख रुपये खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसवल्याचाही दावा करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक प्रकाश शिंदे व समाजसेवक संजय घाडीगावकर यांचा संस्थेच्या कारभाराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचे आवाहन फेरोडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या निवेदनात सोसायटीचे पदाधिकारी व सभासद म्हणून नरेश पांचाळ, भगवान पांचाळ, चंदुभाई पांचाळ, जेकब केजी, बाळासाहेब पाटील, पुरुषोत्तम नाईक, BM रेड्डी, अल्विन, दयाबाई पांचाळ, जोईतराम पांचाळ, मोहम्मद शेख, लालजी विश्वकर्मा, जितू पांचाळ, दीक्षित पांचाळ, राकेश पांचाळ आणि प्रवीण सेठ आदींनी पाठिंबा दर्शवला आहे. आमची लढत 18-20 वर्षापासून चालू आहे. तर या भूखंडावर जर सर्व मान्य असेल तर आमचे गाळे आमच्या नावावर का करून देत नाही? MIDCचा हस्तांतरण शुल्क आम्ही भरायला तयार आहोत. आमच्याकडनं घ्या आणि रेग्युलराईज करा आणि गाळे आमच्या नावावर करा MIDCने. आमचा प्रश्न महानगरपालिका आत्ता आमच्या या भूखंडावर त्यांनी नोटीस पाठवली. त्याच्या अगोदर तर आमची लढाई, आमचा वादविवाद श्री अंजी रेड्डी बरोबर होता. तर त्यांनी ह्याचं समाधान केलं पाहिजे होतं. फारसा वेळ गेला आणि त्याच्यात त्यांनी जर निर्णय घेतला असता तर आज ही समस्या उपस्थित झाली नसती. परंतु अंजी रेड्डी यांचं असं म्हणणं देखील आहे की हा भूखंड जो आहे महानगरपालिकेला क्लस्टरमध्ये गेलाय, त्यामुळे महानगरपालिका आणि गाळेधारक यांनी आपल्यामध्ये बसून तो मुद्दा सॉल्व्ह करावा. तुमचं काय मत? अगोदर जो पहिला प्रश्न आहे की अंजी रेड्डीनी आमच्या नावावर तरी करावा. आता मालक कोण आहे? अंजी रेड्डी. आम्ही सोसायटी फेरोडाय इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीला हा जेवढा भूखंड आहे ते सोसायटीच्या नावावर आहे. सोसायटीच्या नावावर आहे. तर सोसायटीला जर खाली वॅकेट करायचं असेल, तिकडे क्लस्टर बांधायचं असेल तर त्यांनी आमच्याशी बोलून परमिशन घ्यावी लागते. आम्ही सहकारी निबंधक यांच्याशी बोलून आम्ही त्याच्याशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही करून घेतला असता. पण अजूनपर्यंत काही आम्हाला फक्त 48 तासात तोडायची डिमोलिशनची नोटीस आली होती. त्याच्यानंतर आम्हाला कुठलाही पत्र व्यवहार नाही. नोटीसी नंतर आपण कोर्टात गेलात का? स्टे मिळाला आहे का? काय तुम्ही केस करणार आहात का?
रेड्डीवर आमचे केस चालूच आहे. अनेक कोर्टामध्ये आहे. हायकोर्टामध्ये सोसायटी त्यांनी कॅन्सल केली होती. आम्ही हायकोर्टावर जाऊन त्याला स्टे आम्ही आणला आहे. तर आता ही सोसायटी जिवंत आहे. तर सोसायटी जिवंत असताना तो ट्राय पार्टी अग्रीमेंट करू शकतच नाही. त्यांनी सोसायटीचा संपर्क करावा आणि आम्ही पैसे दिल्यामुळे पॅरोडाय मूळ मालक जो होता त्यांनी आम्हाला सगळी एनओसी दिली आहे आमच्या नावावर ट्रान्सफर करायची.